नमस्कार. संवाद प्रतिवाद या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. काही वर्षापर्यंत असं म्हटलं जात होतं की तिसरं महायुद्ध जर झालं तर ते पाण्यासाठी असेल. पण गेल्या काही वर्षात ही संकल्पना बदललेली आहे. मला आता असं वाटतं की तिसरं महायुद्ध जर झालं तर ते AI आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर हुकूमत कुणाची या कारणासाठी होऊ शकेल. AI नावाचा एक राक्षस म्हणा, जादूगार म्हणा, काहीही म्हणा, पण आता या जादूगारापासून, या राक्षसापासून सुटका नाहीये. अनेकांना अजूनही वाटतं की आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि आमचा काय संबंध. विशेषतः आता ज्यांचं वय 40 ते 50 या दरम्यान आहे, त्यांना AI ची भीती वाटते, आकर्षण वाटतं, पण त्याचबरोबर AI मुळे आपलं काही नुकसान होईल का याची एक चिंता भेडसावत असते. दुसरीकडं आजची तरुण मुलं म्हणजे ज्यांचं वय 16 ते 25 आहे, हे आता AI ला यूज टू होत आहेत. त्यांना माहिती आहे की AI आपल्याला स्वीकारावंच लागेल. आणि तिसरीकडं जी आत्ता वयवर्ष 6 ते वयवर्ष 10 या वयोगटातली मुलं आहेत, त्यांना अजूनही आपल्या पुढ्यात काय वाढून ठेवलेलं असेल याची कल्पना नाहीये. पण ही स्मार्ट पिढी आहे, ज्याला आपण जेनझी म्हणतो. ही अतिशय कुठलीही नवीन गोष्ट सहज अडॉप्ट करणारी अशी ही पिढी आहे. पण अशा सगळ्या परिस्थितीमध्ये एक गोष्ट शाश्वत सत्य आहे, ते म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सनं आपलं जग व्यापलेलं आहे आणि आता तो भविष्यकाळ नाही तर ते वर्तमान आहे. पण अशा वेळेला AI बद्दल आपल्याला अजूनही पुरेशी माहिती नाही. त्यामुळं सायबर फ्रॉड, सायबर क्राईम वाढतायत. AIचा कसाही वापर होतोय. त्याचं मॉर्फिंग करण्यापासून डीप फेक व्हिडिओपर्यंत अनेक प्रकार सुरू होत आहेत. अशा वेळेला आपण या सगळ्या परिस्थितीला तोंड कसं द्यायचं? आणि म्हणून आज एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावरती मला पुन्हा एकदा बोलायचे, जाणून घ्यायचे. त्यासाठी आज आम्ही आमच्या स्टुडिओमध्ये बोलवले आहेत डॉक्टर अमेय पांगारकर. अमेय पुण्याचे आहेत आणि कन्सल्टन्सी अशी त्यांची कंपनी आहे, बरोबर? बरोबर. कन्सल्टन्सी म्हणजे THE द आणि इंग्लिश मधलं त्यातलं आहे. नाही, खरं तर कन्सल्टन्सी म्हणजे आम्ही कधीपासून गेले तर 12 वर्ष काम करतो आणि कुठलंही काम करताना मुळापासून सुरुवात करायची आणि त्यातलं मुळाक्षरातलं पहिलं मुळाक्षर या अर्थी आहे. कधीही आम्हाला आणि म्हणजे हा एक गोष्ट होती की जेव्हा कधी कंपनी सुरू करीन तेव्हा मला मराठीच नाव ठेवायचं होतं. आजवर ह्याच्या आधी माझ्या दोन कंपन्या ज्या झाल्या त्यांचीही नावं मराठीच होती. सो इथलंही हे इंग्लिश मधला ए नसून हा आहे आणि तो मुळाक्षरातला मुळापासून सुरुवात अशा अर्थीचा आहे. म्हणजे आपली मुळं मजबूत असली पाहिजेत, हाही त्यातला एक भाव आहे. पण मग कन्सल्टन्सी काय काय काम करते? कन्सल्टन्सीमध्ये आम्ही मार्केटिंग कन्सल्टन्सी या क्षेत्रात गेले 12 वर्ष आता काम करतो की जेणेकरून कुठल्याही विविध इंडिव्हिज्युअल असू देत, चित्रपट असू देत किंवा मालिका असू देत, पक्ष असू देत, कंपनी असू देत, स्टार्टअप असू देत, अशांना विविध पद्धतीने मार्केटिंग ज्या करायची गरज आहे, डिजिटल मार्केटिंग, फक्त डिजिटलच नाही, ऑफलाईन असू देत, ऑनलाईन असू देत, शेवटी ह्या सगळ्यातनं त्यांचं काम साध्य होणं हे गरजेचं आहे. रस्ता कुठला का असेना ते करण्याचं काम, त्याची स्ट्रॅटेजायझिंग करण्याचं काम आम्ही करतो. काही जणांसाठी आम्ही ते एक्झिक्यूट पण करतो आणि हेच करत असताना गेल्या 3 वर्षांपासून आम्ही आता AI कन्सल्टन्सी पण करतो. मग AI कन्सल्टन्सी मधला भाग आहे की आता जवळपास असंख्य टूल्स निर्माण झालेली आहेत, असंख्य ऑलरेडी एक्झिस्टिंग गोष्टी आहेत, त्याच फक्त माझ्या व्यवसायात मी कशा वापरू, त्या करत असताना मी त्याचं बोट कसं धरू, अशासाठीचं सारखं काम आम्ही करतो की AI कन्सल्टन्सी आणि मार्केटिंग कन्सल्टन्सी. AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे मुळात काय आहे? सॉफ्टवेअर आहे, टूल आहे का एक नवीन परिभाषा आहे संगणकाची? याला सॉफ्टवेअर किंवा काहीही म्हणणे खूप अकुंचित वृत्तीने बघितल्यासारखं आहे. अच्छा. तुम्हाला जर त्याचं कुठेतरी जर कोरिलेशनच बघायचं असेल तर मानवी इतिहासात आगीचा जितकं महत्व आहे, आगीचा शोध आपल्याला जो लागला, हे जितकं महत्वाची गोष्ट मी इंटरनेटही म्हणत नाही, आगीचं म्हणतो. अग्नीचा शोध ही खऱ्या अर्थानं एक रिव्होल्यूशन आहे. तेवढ्या महत्वाचं AI आहे असं माझं म्हणणं आहे. कारण मी अगदी 2-4 उदाहरणं फक्त देतो वानगी दाखल आणि नंतर मग हे काय आहे ह्याच्याकडे जाऊयात. आज घडीला आपण आता गप्पा मारत असताना तुमच्या माझ्याला असं वाटतंय की आपण काहीतरी करतोय, पण ते खरंच तुम्ही आणि मी करतोय का की आपल्याकडनं करवून घेतलं जातंय? म्हणजे हे तुम्ही अध्यात्माच्या नाही, अजिबात नाही. माझी तेवढी पातळी नाही तिथे जायची. पण अगदी साधं तुम्हाला असं वाटतं की तुमच्या मोबाईलवरचा एखादा डिसिजन तुम्ही घेता. साधं आपण उदाहरण घेऊया. मी तुम्हाला म्हणलं की आज मी बऱ्याच महिन्यांनंतर कोल्हापुरात आलोय, दुपारी जेवायला कुठे जाऊ? इतके वर्ष कोल्हापुरात राहूनही तुम्ही चटकन तुमचा मोबाईल बाहेर काढाल आणि झोमॅटो किंवा स्विगीवरनं रेटिंग्स बघून मला सांगाल की कुठल्या ठिकाणी जाऊ. या छोट्याशा घटनेपासून तुम्ही एखादं गाणं ऐकायचं का नाही, कुठलं पिक्चर बघायचा, याच्या रेकमेंडेशन्स पर्यंत
ते तुम्हाला समजा ऑनलाईन एखादा प्रॉडक्ट विकत घ्यायचं, आपण 2 मिनिटं अजून करू, तुम्हाला शर्ट विकत घ्यायचा आहे. तुम्ही आता फक्त एखाद्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर जाऊन शर्ट हा शब्दच टाईप करता. हो. ते प्लॅटफॉर्म ठरवतं की तुम्ही किती सुंदर दिसता, तुमची शरीरयष्टी कशी आहे, आज 1 तारीख आहे, तुमचा पगार झाला, तुमच्याकडे पैसे आहेत, ब्रँड कुठला तुम्हाला आवडतो, तुमच्याकडे कुठल्या रंगाच्या किती पॅन्ट्स आहेत, हे सगळं त्याला माहिती आहे ना. मग ते प्लॅटफॉर्म तुम्हाला एक 4-5 शर्टचे ऑप्शन्स एका स्क्रोलमध्ये देतं. त्यातल्या एक तुम्ही निवडता, तुम्हाला वाटतं माझं आयुष्य किती कन्व्हिनियंट झालंय, आणि तुम्ही कदाचित तुमच्या स्टुडिओमधनं घरी जायच्या आधी तो घरी पोचलेला असतो शर्ट. मग तुम्ही निर्णय घेतलाय का खरंच? म्हणजे तुम्ही जो म्हणताय हा एक प्रकारे अल्गोरिदम असतो. फेसबुकचा आपण वापरतो किंवा युट्यूबला वापरतो, पण अनेकांना हाच प्रश्न आहे की मला जे काही आवडतंय हे त्या यंत्रणेला कळतं कसं? अरे वा, एक साधं उदाहरण घेऊयात. हा पाण्याचा ग्लास आहे, हो मी तुम्हाला देतो. मला सांगा, तुम्हाला कळालं मी दिला? हो मलाही कळालं, हो आपल्या रसिकांनाही कळालं असेल, कारण त्यांनी बघितलं. हो. कारण हे मी सजगपणे केलं. मी बरं. आत्ता जागरूक आहे. बर. मी आत्ता जाणतेपणी केलंय, अजाणतेपणी नाही केलंय. मी माझ्या ट्रू सेन्सेस मध्ये असताना हे केलंय. पण मला साधा प्रश्नाचं उत्तर द्या, तुम्ही जेव्हा इंटरनेटवर आहात, तुम्हाला माहितीये का की तुमची कुठली माहिती इंटरनेटला जाते? म्हणजे माझी माहिती इंटरनेट घेत असतं? किती? तर 1 GB इंटरनेट तुम्ही वापरलं बर. तर 18% तुमची माहिती इंटरनेटला जाते. असा एक सामान्य थंब रूल आहे. म्हणजे माझी आवड, सगळं. माझे चॉईसेस, तुम्ही कुठे आहात, कुठल्या डिव्हाइसवरनं आहात, इथपासून ह्या अमुक एका वेबसाईटवर जायच्या आधी तुम्ही काय करत होता, तुमचा मूड कसा होता, त्या वेबसाईटवर तुम्ही कुठे क्लिक केलं, काय काय केलं, सगळं जे काय तुम्ही इमॅजिन सगळं रेकॉर्ड राहत असतं. रेकॉर्ड राहतं आणि ते जातं. त्या प्लॅटफॉर्मला ते जातं. गंमत बघा ना, 1 GB मी इंटरनेट जेव्हा वापरतो, आणि 1 GB मी का म्हणतोय, कारण आता बऱ्याच जणांना दिवसाला 1 GB फ्री आहे. त्यामुळे 1 GB इंटरनेट मी जेव्हा वापरतो, तेव्हा 18% म्हणजे 180 MB माझी माहिती मी रोज या प्लॅटफॉर्मला देतोय. बर. आता आजवर मी किती GB वापरलेत, हो. आणि एवढी माहिती गेली आहे. आणि जी माहिती माझी जातीये तेच मला माहित नसेल तर मी कंट्रोल काय करणार? तुमचा जो मगाचा प्रश्न होता की हे कसं जातं, तर आपणच देतो. अच्छा. आपणच देतो, आणि आपण मुबलक प्रमाणात देतो, आणि न कळतपणे देतो. आणि ते अजाणतेपणी किंवा नकळत किंवा सबकॉन्शियस मध्ये असल्या कारणाने ते खरंच खरं असतं. अगदी. आणि ते खरंच खरं असल्या कारणाने माझं किती जरी, मी तुमच्याशी बोलताना मी कदाचित एक काहीतरी बाबा मास्क लावून बोलू शकेन, किंवा एक आव आणून बोलू शकेन, पण तिथे मला माहितच नाही ना माझं काय जातं, त्यामुळे मी तिथे कराय. आणि ते माझं खरं रुबडं या सगळ्या प्लॅटफॉर्म्सला ऑलरेडी कळालंय. मग तेही एक छान गोंडस नाव लावतात, रेकमेंडेशन्स नावाचं, आणि तुमच्या समोर गोष्ट मांडतात. पण या जगात, तुम्ही मगाशी जी सुरुवात केली त्यातला तुम्हाला एक धागा इथे घ्यायचा आहे, की आपण ज्या जगात जगतोय त्याच्याबद्दल फक्त अनभिज्ञ राहून काहीच उपयोग नाही आता. कारण त्या जगाचे नियम जर मला माहिती असतील, त्या जगात काय गोष्टी घडतात हे जर मला माहिती असतील, तर कमीत कमी त्या जगात श्वास घ्यायचा मला अधिकार आहे असं मी म्हणतो. कारण असं आजूबाजूला घडतंय. म्हणजे किती तुम्हाला याच्यासाठीची उदाहरणं द्यायची. मी अगदीच एक वानगी दाखल परत एक वेबसाईट सांगतो, तुम्ही सगळ्यांनीच ती आवर्जून बघा. takeout.google.com नावाची एक वेबसाईट आहे. takeout.google.com. हे कुठल्याही तुमच्या मोबाईल, लॅपटॉप, डेस्कटॉपवरनं या वेबसाईटवर जा आणि तुमच्या जीमेलनी लॉग इन करा त्याच्यावर. बर. आजवर गुगलनी तुमची काय काय माहिती स्टोअर केली अशी सगळी इत्तंभूत माहिती दिसेल. म्हणजे माझी माहिती गुगलनी काय काय स्टोअर केली आहे ती तुम्हाला पूर्णतः दिसेल. जवळपास 8 ते 8.5-9 GB माहिती डाउनलोड होते. तुम्ही कधी, कुठल्या दिवशी, कुठल्या ठिकाणी, किती वेळ होता तसा नकाशा पण दिसतो. बाप रे. तुम्ही डिलीट केलेले फोटोजही दिसतात. असे काही काही जण आता हे ऐकताना म्हणत असतील की नाही ते निर्ढावलेले असतील की आम्हाला भीती नाही, आम्ही इनकॉग्निटो मोड वापरतो, तर तेही दिसतं. आता मी तरीही म्हणतो की गुगल हे कमीत कमी तुम्हाला सांगतंय तरी की बाबा माझ्याकडे काय आहे. बाकीच्या प्लॅटफॉर्मचं काय? माय गॉड. आणि हे एवढं बघितल्यावर म्हणजे असं होतं की अरे बापरे, हे एवढं माझं ऑलरेडी यांना माहिती आहे, आणि हे रोज जातंय परत. म्हणजे हे का मी काय थांबवलं थोडीच आहे, हे रोज जातच राहतंय. बरं, आता अशा काळात आहोत का आपण की चला मी आता इंटरनेट वापरणार नाही, मी मोबाईल वापरणार नाही? माझा पुढचा प्रश्न तोच होता. मी जर ठरवलं की आजपासून मी मोबाईल वापरणार नाही, इंटरनेट वापरणार नाही, तर ते प्रॅक्टिकली शक्य नाहीये. म्हणजे अन्न वस्त्र निवारानंतर इंटरनेट आणि आता चॅट जीपीटी, या दोन आपल्या अनभिज्ञ गरजा झालेल्याच आहेत.
त्या आपल्याला आता गरजाने एवढ्याच महत्वाच्या झाल्यात. नाही, आमच्याकडे कोल्हापूरच्या दृष्टीनं अजूनही या AI टूल्सचा तेवढा वापर होत नाहीये. म्हणजे चॅट जीपीटीचा वापर करणारे कोल्हापुरात किती असतील तर मला असं वाटतं आता हार्डली 15 ते 20% लोक आता असतील. गंमत म्हणून सांगतो की परत AI टूल्स हा शब्द जो काही आहे, ही तुमची इच्छा असो नसो हे तुम्हाला उद्या वापरावंच लागणार आहे, याला पर्याय नाहीये. बर कारण मला सांगा, आता आपल्याकडे तुमच्या इथे स्टुडिओ आहे. काही वर्षांपूर्वी तुम्ही फिल्म्स म्हणजे रिळांवर शूट करत होतात, हो हो तुम्ही खरंय. का डिजिटलला शिफ्ट झालात? नंतर आमच्याकडे त्या छोट्या मिनी डीव्ही Tapes आल्या, कॅसेट बरोबर. मग तुम्ही डिजिटलला का शिफ्ट झालात? पर्यायच नाही. नंतर बरोबर. कॅसेट मिळणं मिळेना झाल्या. कॅसेट प्ले करायच्या कशा बरोबर. प्रश्न पडला. खर्च कमी झाला, हो नक्कीच सोपं झालं. सोपं झालं. तुमची इच्छा असो नसो ह्या तंत्रज्ञान बदलल्यावर तुम्हालाही अपग्रेडच करावं लागलं. खरंय. तसंच इथं आहे. दुसरं उदाहरण घेऊयात. आपण काही वर्षांपूर्वी कुठलाही व्यावसायिक हा त्याची जी काय जमापुंजी होती हे वहीत लिहित होता, हो मग एक्सेलवर लिहायला लागला. आता टॅली पर्यंत आलंय. काही जण अजून पुढे सॅप पर्यंत गेले असतील, ERP पर्यंत गेले असतील. का बरं? काम तेच आहे ना, बेसिकच आहे ना. हे जशी बरं. आणि आता काय होतं ना, असं काहीतरी मी बोलायला लागल्यावर लोकांना एकदम असं वाटायला लागतं, अरे बापरे आमच्यावरच का हा दुःखाचा डोंगर. तर असं काही नाहीये. पूर्वापार चालतच आलंय की. आपल्याकडे 18व्या शतकाच्या आसपास घोडागाडी बैलगाडी चालवणारी माणसं होती. हो. त्याच आसपास फोर्ड ब्रदर्सनी ऑटोमोबाईल लॉन्च केली. हो. मग ज्यावेळी घोडागाडी बैलगाडी चालवणारी जी मंडळी होती त्यांना कार शिकावीच लागली ना. खरंय. नाहीतर काळाच्या ओघात ते मागे पडले, किंवा आजच्या भाषेत बोलायचं झालं तर त्यांच्याकडे जॉब सिक्युरिटी होती, पॅकेज जास्त होतं. अजून पुढच्या काळात येऊयात. 96 ते 99च्या काळामध्ये आपल्याकडे बँकांमध्ये हा खूप मोठा आला की संगणक आणि इंटरनेट येईल, मग आमच्या नोकऱ्या जातील. पण आज घडीला बघितलं तर आत्ताच एक 4-5 महिन्यापूर्वी खूप छान एक रिपोर्ट आला. तो सांगतो की 99 साली भारतात जितके लोक बँकांमध्ये होते त्याच्या जवळपास 3.5 पट आज जेत. कमी नाही झाले, वाढलेत. बर. पण आता हे जे 3.5 पट वाढले, या सगळ्यांना कॉम्प्युटर आणि इंटरनेट तर यावं लागलं. कम्प्युटर लिटरसी मस्ट झालं. हो. साधं दुसरं एक उदाहरण. आपल्याच आजूबाजूला 5-1 वर्षापूर्वी जर कोणी म्हणलं असतं की मला मायक्रोसॉफ्ट ऑफिस किंवा एक्सेल किंवा PPT येतं, त्याच्याकडे आपण आदरार्थी बघितलं बघायचो. असतं. हो. आज बघाल अजिबात नाही. बेसिक गरज आहे. झाली. हो. एक्झॅक्टली तुमचाच परत शब्द घेतो की ते बेसिक झालं. म्हणजे मुंबईमध्ये तुम्ही कुठल्याही लोकल मधनं फिरत असाल आणि गाणं गाऊन पैसे मागणाऱ्या भिकारी पण आता UPI वर पैसे घेतो. खरंय. आणि मी विनोदानी नाही म्हणता, मी ह्याच्याकडे अभिमानाने बघतोय की तोही अपग्रेड झाला, तोही अपडेट झाला. तर हा ऑप्शनच आता नाहीये तुम्हाला की मी AI शिकणार नाही. तुम्ही उद्या नर्तक असा, तुम्ही कलाकार असा, तुम्हाला सरकारी नोकरी करायची आहे, तुम्हाला बँकांमध्ये जायचंय, तुम्हाला कॉम्प्युटर प्रोग्रामिंग करायचं आहे, तुम्हाला जे काही करायचंय त्यामध्ये AI आलेलं आहे. हा पर्याय नाही. आणि AI येण्यासाठी प्रोग्रामिंग लागतं, हा तर अजूनच पुढचा दूरग्रह आहे. नाही, पण काय झालंय की AI बद्दल ही एक भीती आहे. हा. म्हणजे AI आम्हाला खाऊन टाकेल, AI आम्हाला वापरता येणार नाही, AI मुळे आमच्या नोकऱ्या जातील. या सगळ्या मिथकांमध्ये तथ्य आहे का? खरं तर नाही. तथ्य कशात आहे की मला बदलावं लागेल आणि ती भीती आहे. किंवा तो आळस आहे. आणि मला बदलायचं नाही पण तंत्रज्ञान तर वाढतंय, मग मी बदललो नाही तर ते मला मागे टाकेल, खाऊन टाकेल. बरोबर. हो. त्यामुळे मी दरवेळेस माझं एक कोट आहे की AI विल नॉट रिप्लेस यू, पण तुमच्या क्षेत्रातली अशी एक व्यक्ती जिला AI येतं ती तुम्हाला रिप्लेस करेल. हा खूप मोठा फरक आहे. सतत अपडेट झालंच पाहिजे. आणि आताच्या काळात तर पर्याय नाही. मी ट्रॅडिशनल माझं काम वर्षानुवर्षे तेच करणार, तशाच पाट्या टाकणार, आता चालणार नाही. आणि ह्याच्यासाठी त्याला दुजोरा देत मी पुरात एक सायकोलॉजी मधली एक संज्ञा सांगतो. त्याचं नाव आहे हाफ लाईफ नॉलेज. अशी एक सायकोलॉजीमध्ये पूर्वापार चालत आलेली एक संज्ञा आहे. मग याचा अर्थ काय की माझ्याकडे आज जे काही आहे ह्याची पुंजी, माझी जी काही शिदोरी आहे ज्ञानाची, ही किती काळात त्याची उपयुक्तता 50% येईल. म्हणजे माझं आज घडीला जे नवं ताजं कोरं म्हणून माझ्याकडे ज्ञान आहे, हे किती काळात 2 मिनिटं जर रोजच्या बोली भाषेतला शब्द वापरला तर हे किती काळात युजलेस होईल. बरोबर. अशी ही संज्ञा हाफ लाईफ नॉलेज. 80च्या दशकात जेव्हा माझे आई वडील त्यांच्या करिअर स्पॅन मध्ये होते तेव्हा हाफ लाईफ नॉलेज जवळपास 40 वर्षांच्या आसपास होतं. आता आपण 1 मिनिट इमॅजिन करूयात की 22व्या-23व्या वर्षी कोणतरी नोकरी व्यवसाय धंदा काहीतरी सुरू करतोय आणि ज्याला 60व्या वर्षापर्यंत करतोय, म्हणजे 38-40 वर्षांची आपण करिअर स्पॅन धरूयात. तर 80च्या दशकामध्ये जेव्हा हाफ लाईफ नॉलेज हे टचिंग 40 होतं,
याचा अर्थ काय की मी माझ्या म्हणजे नोकरीला, व्यवसायाला, धंद्याला सुरुवात केल्यानंतर मला एकदा तरी काहीतरी नवीन टेक्नॉलॉजीला सामोरं जावं लागेल. कदाचित त्यांच्यासाठी कॉम्प्युटरायझेशन ती एक गोष्ट होती. 2010 मध्ये जेव्हा मी माझा व्यवसाय करायला सुरुवात केली तेव्हा हेच हाफ लाईफ नॉलेज 14 वर्षांवर आलं होतं. आता मी परत 40ला 14ने भागितलं तर 14 त्रिक 42. आपण म्हणूयात की मला माझ्या आयुष्यात 3 वेळा काहीतरी नवीन बदलांना व्हावं लागेल. कधी? शिक्षण झाल्यावर. म्हणजे असं नाही म्हणते की पहिलीतल्या मुलांनी हे धरू नये. तर त्यामुळे 2010 मध्ये मला 3 वेळा, कदाचित त्यातलं डिजिटलायझेशन, युपीआय वगैरे पहिलं झालं, दुसरं माझ्यासाठी युपीआय एआय असेल, अजून एक काहीतरी माझ्या पुढ्यात असेल. पण 2025 मध्ये हेच हाफ लाईफ नॉलेज आता 1.5 वर्षांवर आलंय. माय गॉड. म्हणजे परत असं धरूयात की 25 साली जो कोणी व्यक्ती त्याचा नोकरी, व्यवसाय, करिअर काहीतरी सुरू करतो आणि परत 40 वर्ष करणार आहे, तर त्या व्यक्तीला 17 ते 18 वेळा अनलर्न, रिलर्न, अपस्किल, रिस्किल करावं लागेल. बरं, हे काय सत्यनारायणाची पूजा नाही आहे की घरी या म्हणून आमंत्रण, अवतान काही येत नाही. हे सगळ्यांनाच आहे. आता तुम्ही मगाशी जो मुद्दा म्हणलात की जी लोक ऑलरेडी करिअर मध्ये आहेत कुठल्या तरी टप्प्यावर, त्यांनी साधं तुमचं उरलेलं करिअर स्पॅन इमॅजिन करा, त्याला 1.5 वर्षांनी भागा, तितक्या वेळा तुम्हालाही अनलर्न, रिलर्न, अपस्किल, रिस्किल करावं आणि लागेल. त्याला पर्याय नाही. आणि आज जर मी म्हणत असेल की ओके आता मी एआय बद्दल एवढं बोलतोय, मला 1-1.5 वर्षात मलाही अपडेट करावंच लागेल ना. पण एआयचा स्पीड एवढा आहे. युवल नोआ हरारी नावाचा एक अतिशय कमालीचा लेखक, विचारवंत, या माणसाने त्यांची सेपियन्स वगैरे खूपच गाजलेली पुस्तकं. या माणसाचं असं भाकीत आहे की ही टेक्नॉलॉजी आत्ता माहिती असलेल्या टेक्नॉलॉजीज पैकी सगळ्यात प्रगत एकमेव टेक्नॉलॉजी आहे. कारण हिचा रेट ऑफ ग्रोथ, म्हणजे इंजिनिअरिंगच्या भाषेत वेलॉसिटी किंवा ऍक्सेलरेशन, म्हणजे गती, फक्त वेग नाही, गती ही माणसाच्या मेंदूच्या वाढीच्या गतीपेक्षा जास्त आहे. बर. आता हा मुद्दा जर तुम्ही समजून घेतलात तर आपण जसे जसे इव्हॉल्व्ह होतोय, तुम्ही, मी, तसं आपला मेंदूही इव्हॉल्व्ह होतो, त्याच्या कपॅसिटीजही इव्हॉल्व्ह होतात. आता आपण धरूयात की आपण रोज तो वाढवतोय, वापरतोय. अशा काळात असताना त्याचीही वाढ एका गतीने होतोय. आता त्याची जी काही गती आहे त्याच्यापेक्षा एआयच्या वाढीची गती आता जास्त आहे ना. पण मेंदू वापरला तर त्याची गती वाढणार. अर्थात मेंदूच वापरला नाही तो भागच निराळा. आता इथे गंमत कशी येते ना की मगाशी जो तुम्ही मला प्रश्न विचारतात की एआय म्हणजे काय, ते मी फक्त इथे कोरिलेट करतो. एआयची एक संविधानिक डेफिनेशन जर बघितली, मुद्दामून संविधानिक म्हणतोय कारण काय, मग त्याच्यात टेक्स्च्युअल डेफिनेशन ही सांगते की असं तंत्रज्ञान जी मानवी बुद्धिमत्तेची नक्कल करेल. बर. आणि हे 1956 सालीच्या आसपास, 50 सालीच्या आसपास हे शब्द सगळे आले उदयास. त्याच्या आधी पण एआय होतं, आपण त्याच्यावर वाटलं तर नंतर बोलू. तर त्या आसपास जेव्हा हा शब्द आला की माणसाच्या बुद्धिमत्तेची नक्कल करणारं तंत्रज्ञान. आता बघा, नक्कल शब्द आहे. आता तुम्हाला जर बॅटिंग करायची असेल, क्रिकेट खेळायचं असेल, तर तुम्ही बॅटिंगचा स्टान्स म्हणून कदाचित सचिन तेंडुलकर, विराट कोहली अशा कोणाच्या तरी स्टान्सची नक्कल कराल, पण नक्कल कराल. गाणं म्हणायचं असेल तर किशोर कुमारांच्या आवाजाची नक्कल करू, किंवा अजून कुठल्याही क्षेत्रात. तर तुम्ही जे काही आहात त्याच्यापेक्षा वरचढ असलेल्या व्यक्तीचीच आपण नक्कल करू. बरोबर. मग इंटेलिजन्स कोशंट मध्ये जर बोलायचं झालं तर हे तंत्रज्ञान, आर्टिफिशियल इंटेलिजन्स ही मानवी बुद्धिमत्तेची नक्कल करते. म्हणजे मानवी बुद्धिमत्ता वरचढ आहेच. पण या डेफिनेशनला आपण असं ना, टर्म्स अँड कंडिशन आपलं आहे तसं एक आहे. आणि ते असं आहे की जोवर माणूस बुद्धिमान आहे तोवर. किंवा गणिताच्या भाषेत आपल्याला असतं बघा की इंटिग्रेशनला n टेंड्स टू इन्फिनिटी, तसं माणसाचा इंटेलिजन्स हा कायम टेंड्स टू इन्फिनिटी होता, पण तो आता दुर्दैवाने n टेंड्स टू 0 व्हायला लागलाय का काय, अशी मला भीती वाटते. काय कारण? साधा मला सांगा की 42 गुणिले 27 किती? नाही, आता सांगता येत नाही. येत त्याला कॅल्क्युलेटर घ्यायला लागेल. थँक्यू फॉर द वर्ड. तुम्हाला जमत नाहीये हा मुद्दा नाहीये, तुम्हाला करायचं नाहीये. आणि तुम्हाला नाही, इथे आपल्या ऐकणाऱ्या कोणालाच खरं. आणि ह्याची कारण काय, जसं तुम्ही म्हणलात तसं कॅल्क्युलेटर आहे, मोबाईल आहे, एक्सेल आहे. बर, हाच गुणाकार सोडून तुम्ही आणि मी 6वी पास झालो बाय द वे. तेव्हा यातलं काहीच नव्हतं. आणि आपल्या मते आपण 6वीत जे बुद्धिमान होतो त्याच्यापेक्षा आता जास्त बुद्धिमान आहोत आपल्या मते. मग साध्या 2 आकड्यांच्या गुणाकार करण्याची जी आपली कपॅबिलिटी होती, जी आपली ताकद होती, जी मेंदूची क्षमता होती, ही आता मी न वापरल्यामुळे बंद होतीये का?
मग आता इथेच मी परत एक कोरिलेशन तुम्हाला दाखवतो. असंच काहीशे वर्षांपूर्वी तुम्हाला आणि मला शेपूटही होती. तुम्हाला आणि मला नाही कळलं त्याचं काय करायचं, ती गेली ना गळून. मग तशीच अशी आपण आपली एक एक बौद्धिक क्षमता देऊन टाकतोय का? आणि जर तसं असेल तर मी जे म्हणलं तसं की एन टेन्स टू इन्फिनिटीच्या ऐवजी एन टेन्स टू झिरो होतंय का? त्यामुळे एआय वाढतंय याच्यापेक्षा आपला मेंदू कमी होतोय आणि आपली बुद्धिमत्ता आपण वापरण्याची ॲबिलिटी आपण कमी करतोय आणि म्हणून हे मोठं वाटायला लागतंय. आता या सगळ्याला जोडगोळी दुसरी म्हणजे आळस. कारण कुठलंही तंत्रज्ञान, तुम्ही रिमोट पासून ते कुठलंही तंत्रज्ञान जे काय आलं सगळंच हे आपल्याकडे आळस या एका गोष्टींसाठी झालंय. म्हणजे त्यातली चांगली बाजू त्याला आपण गोंडस शब्द येतो लक्झरी, कन्व्हिनियन्स. बरोबर. म्हणजे माझ्या सोयीसाठी मी सगळ्या घरामध्ये ऑटोमेशन केलेलं आहे. आता ते म्हणजे शेवटी मग पायालाही लाव असंही काही दिवसांनी वाटायला लागतं. पण गंमत बघा ना की त्यामुळे झालं काय की ही सगळी जी काही गोष्टी आजूबाजूला आपल्या आलेल्या आहेत त्यांनी एकतर माझी मेंदूचा वापर कमी होतोय का, ही पहिली भीती. आणि दुसरी भीती, मी आज आहे त्याच्यापेक्षा अजून आळशी उद्या होतोय का. बरं, मी अजिबात एआय विरोधी नाहीये. माझं अतिशय प्रांजळ मत आहे की जिथे गरज आहे तिथे आवर्जून वापराच आणि वापरावंच लागेल, पण जिथे गरज आहे तिथे. पण मला सांगा, आजच्या घडीला, आज आता आपण बोलतोय या घडीपर्यंत संपूर्ण जगभरामध्ये एआय ची किती टूल्स आहेत? मी आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे व्हॉट्सअप वापरतो, त्यातही एक प्रकारे एआय आहे. बरोबर, मेटा एआय आलेला आहे, चॅट जीपीटी आहे, आता आणखी एक जेमिनी माहिती आहे. बरोबर. अशी थोडी एक हाताच्या बोटावर मोजता एवढीच माहिती आहे, पण प्रत्यक्षात जगात एआय कुठेपर्यंत पोहोचले? आता 3 भागात मी फक्त ह्या प्रश्नाचं उत्तर डिवाइड करतो. कारण आपण जेव्हा एआय म्हणतो तेव्हा 3 भाग येतात. एक म्हणजे जनरेटिव्ह एआय, म्हणजे एआय टूल्स, की मी सांगितल्यावर काहीतरी जनरेट करा. म्हणजे चॅट जीपीटी मधला जो जी आहे तो ही जनरेशन या अर्थी आपण म्हणतो. दुसरं आहे प्रेडिक्टिव्ह एआय, म्हणजे गुगल मॅप सारखं टूल, की मी जर तुम्हाला म्हटलं की इथून मला काय बाबा रंकाळ्याला जायचंय, तर मला गुगल मॅप फक्त रस्ता नाही दाखवत, मला तो वेळही प्रेडिक्ट करतो की किती वेळ लागेल. तर हे प्रेडिक्शन आहे. तर तिथे प्रेडिक्टिव्ह एआय आलं आणि ते असंख्य ठिकाणी आपल्याला प्रेडिक्शन्स दिसायला लागतात. तिसरं, ज्याला आपण एजंटिक एआय नावाचा एक शब्द आता येतोय, या तिघांच्या बद्दल थोडंसं मी सविस्तर बोलतो. एआय टूल्स हा जो भाग आहे हा, आता आपण परवाच म्हणजे 30 नोव्हेंबरला चॅट जीपीटीचा 3रा वाढदिवस साजरा केला. आता या 3 वर्ष म्हणजे पहिलं एआय टूल लोकप्रिय झालं हे 30 नोव्हेंबर 2022ला. असं माझं म्हणणं नाही ह्याच्या आधी एआय टूल्स होती, पण लोकप्रिय पहिलं झालं 30 नोव्हेंबर 2022ला. आता ह्या 3 वर्षात जगभरात जवळपास 1,60,000पेक्षा जास्त एआय टूल्स आहेत. काय? 1,60,000पेक्षा जास्त एआय टूल्स सध्या जगात अवेलेबल आहेत. 1,60,000, ज्यातले आपण आता 4-5 मोजले. आता मी तुमच्याकडे थोडंसं एक गणित केलं की मी ह्या आकड्याला 3 वर्षांनी भागलं, 12 महिन्यांनी भागलं, 30नी भागलं आणि 24नी भागलं. म्हणजे तर दर तासाला, म्हणजे आता आपण गप्पा मारतोय तर दर तासाला ऑन ॲन ॲव्हरेज 5 एआय टूल्स लॉन्च होत आहेत दर पासिंग आवर. म्हणजे आज सकाळी आता समजा मी माझ्या हॉटेलमधून 9-9:30च्या आसपास निघालो, आपल्या गप्पा झाल्या, अजून 2-4 कामं करून मी परत पुण्याला माघारी जाईपर्यंत समजा 6-7 वाजतील. ह्या 8 ते 10 तासांमध्ये जवळपास 350-400 एआय टूल्स लॉन्च झाली असतील, जी माझ्यासाठी उद्या सकाळी ऑफिसला जायच्या आधी बॅकलॉग आहे. माय गॉड. ही गती जी मगासपासून तुम्हाला मी गती, रेट, ऍक्सेलरेशन म्हणतोय तो हा आहे. आता ह्याच्यामध्ये गंमत एवढीच आहे की तुमची इच्छा असो नसो ही टूल्स तर येत आहेत. आता आपण थोडासा व्यवहाराकडे जाऊयात. मी पण माझी छोटी कंपनी चालवतो. माझ्या कंपनीमध्ये असंख्य ठिकाणी वेगवेगळ्या गोष्टींसाठी लोक लागतात. म्हणजे HR असेल, अकाउंट्स असेल, प्रत्येक ठिकाणी लोक लागतात. आता तिथे जर एखादं एआय टूल एका माणसाच्या इक्विव्हॅलंट जर काम करत असेल तर माणसाची गरजच राहणार नाही एका अर्थी. बरं, या टूलला सर्दी खोकला होत नाही, खरंय, त्याला दिवाळी दसऱ्याची सुट्टी लागत नाही. बरं, त्या माणसाच्या वर्षभरात त्याला जो काय मी पगार देतो त्यातला आठवड्याच्या पगारात हे वर्षभर चालतं. हे सगळं असताना मी त्या टूलकडे बघितलं आणि त्याचं बोट धरलं तर चुकीचं काय माझ्या पॉइंट ऑफ व्ह्यूने? खरंय, बरोबर. आता हीच भीती आपल्याला इंटरनेट आलं तेव्हाही होती, हीच भीती आपल्याला कॉम्प्युटरला तेव्हाही होती.
पण आज म्हणून त्या 2 गोष्टींमुळे माणसांची संख्या कमी नाही झाली, तर झालं काय की माझी प्रोडक्टिव्हिटी वाढली. पण माणूस अजूनही काम करतोच ना. पण कोण करतो? जो हे शिकला. बरोबर. सो पहिल्यांदा आपण AI ला फक्त कॉम्प्युटर, फक्त प्रोग्रामिंग, फक्त IT पुरतं म्हणणं बंद करूयात. अच्छा. हे प्रत्येक क्षेत्रात आलेलं आहे. म्हणजे अनेक महानगरपालिका देखील AI वापरायला लागल्यात. हो हो. आता जी गोष्ट रुडार्थानी इतकी ऑर्थोडॉक्स होती, तिथेही जर आलं. आय थिंक मी पुणे महापालिकेबद्दल ऐकलेलं आहे की ते आता घरफळा लावण्याबद्दल किंवा अनेक ठिकाणी एआयचा वापर करतायत. सिग्नलसाठी, ट्रॅफिकसाठी आता केलेलं आहे. ठिकाणी झालेत. आणि 4-5 म्हणजे पुण्यातल्या काही 4-5 साईट्स वरती कुठला अमुक एक गुन्हेगार तर येत नाही ना, त्याचा चेहरा आयडेंटिफिकेशन अशासाठी पण वापरायला सुरुवात झाली. वेगवेगळ्या कामांसाठी. म्हणजे त्याच्यात जाण्याऐवजी मला म्हणायचं आहे की तिथेही लागले. मी ते उदाहरण का जाणून बुजून देतो, कारण आपल्या मनात अजूनही सरकारी कार्यालय म्हणजे असं हे असेल. आत्ता पुणे महानगरपालिकेचं उदाहरण देत, एक येत्या काही दिवसात पुणे महानगरपालिकेच्या वास्तूमध्ये मराठीत बोलणारा चॅटबॉट फिरताना दिसणार आहे तुम्हाला. की तुम्ही गेलात तर तुम्हाला काहीतरी माहिती हवी आहे, तर तुम्ही त्या चॅटबॉटशी बोलून तो सांगेल की अच्छा या खिडकीला जाय, हा माणूस तुमची मदत करेल. हे अवघ्या काही महिन्यात तुम्हाला दिसेल. तर तिथेही जर येत असेल तर माझा प्रश्न येतो की मग तुमच्या आणि माझ्यासारख्या माणसांनी विचार का करू नये? केलाच पाहिजे. आणि त्याला पर्याय. आणि म्हणून परत मी मागच्या माझ्या याच्याकडे जातो की हे आगीचा शोध जितका तुमच्या आणि माझ्यासाठी महत्वाचा आहे, तितकं हे आहे. आता काही लोकांना असं वाटायचं की घरामध्ये टेलिफोन आला, आम्ही वर्षानुवर्ष टेलिफोन वापरतोय, आजही अनेकांच्या घरामध्ये लँडलाईन आहे, पण त्याची संख्या खूप कमी झाली. बरोबर. त्यानंतर मध्यंतरीच्या काळामध्ये पेजर नावाचा आला. हार्डली 2 वर्षामध्ये पेजर निघून गेला. मोबाईल आले. मोबाईलमध्ये पहिला तो एवढा मोठा ठोकळा असायचा एरिक्सनचा वगैरे, तो आता स्मार्टफोन झाला. बरोबर. म्हणजे टेक्नॉलॉजी, तंत्रज्ञान कधीच कुणासाठी थांबत नाही, हे आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे. पण तरी सुद्धा एआयचा वेग अजूनही लोकांच्या लक्षात येत नाही. म्हणजे कोल्हापुरातले अनेक जण असं म्हणतात, आम्हाला आयुष्यात कधी चंद्रावर जायचंच नाहीये, मग कशाला आम्हाला त्या रॉकेटमध्ये कसं बसायचं शिकवताय? आम्हाला जायचंच नाही. ज्या रस्त्याला जायचं नाही तिकडचं आम्हाला काय सांगू नका. अर्थात मला असंख्य रिस्पेक्ट आहे अशा मंडळींसाठी माझ्या मनात, आणि अतिशय मनापासून रिस्पेक्ट आहे. फक्त प्रश्न माझा एवढा आहे की आता बदल एवढाच झालाय की तुम्हाला चंद्रावर जायचं नाहीये, चंद्र तुमच्या घरात पोचलाय. एआय तुमच्या मोबाईलमध्ये ऑलरेडी आलं, तुम्हाला माहित नाहीये फक्त. त्यामुळे तुम्ही कुठेच जात नाही आहात, ते तुमच्या घरात आलंय, ते तुमच्या मोबाईलमध्ये आलंय, ते तुमच्या स्मार्टवॉच मध्ये आलंय. आपल्या घरी तुम्ही बघा, आधी फक्त पंखा असायचा, आता तोही स्मार्ट झालाय. तोही आता फ्रीजही माझा इंटेलिजंट झालाय. तुम्ही कधी होणार, हा माझा शेवटचा प्रश्न असतो इथे. त्यामुळे तुम्हाला काहीतरी करावं लागेल, मग तुम्ही काहीतरी 4 गोष्टी व्हाल, असं काहीच राहिलेलं नाही. हे तुमच्या इतक्या रोजच्या जडणघडणीचा भाग झालाय. आणि अजून एक वाक्य थोडंसं बोल्डपणे मी म्हणतो की आता तुम्ही डिसिजन मेकिंगच एआय ला आउटसोर्स केलंय. तुम्ही जसं घरातलं एखादं काम, मावशी येतात आपल्याकडे काम करायला, का तर ते आपण करू शकत नाही म्हणून नाही, मला वेळ नसतो म्हणून आपण आउटसोर्स करतो काम. तसंच आता तुम्ही निर्णय घेणंच विसरलेला आहात. तुमच्यासाठी हे एआय नावाचं जे काय म्हणा, चांगलं वाईट, ही गोष्ट तुमच्यासाठी निर्णय घेतय, तुम्हाला ते कळत नाहीये. काल मी आमेय सरांचं व्याख्यान ऐकत होतो, त्यात त्यांनी एक अतिशय सुंदर उदाहरण दिलं होतं की आपल्या घरामध्ये वॉशिंग मशीन असतं, ते आता स्मार्ट वॉशिंग मशीन झाले. काही दिवसानंतर हे स्मार्ट वॉशिंग मशीन आपल्याला सांगेल, मालक निळ्या रंगाचे शर्ट जास्त झालेले आहेत, आता एक पांढरा शर्ट पण घ्या. म्हणजे ते वॉशिंग मशीन सांगेल की रोज निळ्या रंगाचे शर्ट धुवून कंटाळा आलाय, एक दुसऱ्या रंगाचं घ्या. किंवा घरातला इंटेलिजंट फ्रीज आहे, तो सांगेल रोज कोबी आणताय, एक दिवस काहीतरी वरणा बिरणा घेऊन या. बरोबर. म्हणजे त्या फ्रीजला पण कळत असणार की आपण रोज कुठल्या भाजीला गार करतोय आणि तीच भाजी या घरात आणली जाते, आता भाजी बदला, असं कदाचित फ्रीज सांगेल. आणि आता आपल्या घरामध्ये छोटे छोटे व्हॅक्युम क्लीनर आलेले आहेत, ते आता व्यवस्थित तुमच्याशी बोलतात आणि ते सांगतात की मी आता पूर्णपणे स्वच्छता केलेली आहे, आता माझ्यातला कचरा टाकून द्या. बरोबर. म्हणजे आता हे कधी कल्पना राहिलेली नाही किंवा ही काही जादू राहिलेली नाहीये. हे सगळे इंटेलिजंट आणि स्मार्ट इक्विपमेंट जे आहेत त्यांनी आपलं आयुष्य ऑलरेडी व्यापलेलं आहे. आणि हे सगळं एक प्रकारे एआय आहे, जे आपल्याला कळत नाही. मी म्हणलं ना, या सगळ्याच ठिकाणी आपण परत त्या डेफिनेशनकडे जाऊ, मानवी बुद्धिमत्तेची नक्कल करणारं तंत्रज्ञान. आता हे काय होतं, फ्रीज मध्ये किंवा तुम्ही हे जे सगळं सांगितलं, केअर काढायला ज्या मावशी माझ्याकडे कामाला यायच्या,
त्याही हेच सांगायच्या ना, हो खरंय. तेच तिथे रेप्लिकेट होत आहे. आणि परत हाच आजचा काळ आहे हे जरी आपण मान्य केलं ना, तरीही यातल्या खूप गोष्टी सुसह्य होतील. पण लोकांना जी भीती आहे, एआय आम्हाला शिकता येणार नाही. ह्याचं एकमेव कारण भीती एआयची नाहीये, भीती बदलण्याची आहे. भीती ह्याची आहे की अरे सवय देवा, लागली आहे निवांत काम करायची. अरे देवा परत शिकावं लागेल, अरे देवा परत शिकावं लागेल, याचा प्रॉब्लेम आहे. आणि मी परत म्हणतोय, तुम्ही मगाशी जसं म्हटलं की तंत्रज्ञान कोणासाठी थांबत नाही. आपल्याला इंग्लिशमध्ये एक म्हण होती बघा, टाइम अँड टेक्नॉलॉजी किंवा टाइम अँड टाईड वेट फॉर नन. तसं तर टाइम अँड टेक्नॉलॉजी अँड टेक्नॉलॉजी वेट फॉर नन. ते कोणासाठीच थांबत नाही, ते येत राहतं. आणि त्याची गती तुम्हाला मगाशी मी म्हणलो इतक्या झपाट्याने या गोष्टी घडतात. पण मी असं ऐकलेलं आहे की एआय साठी प्रचंड ऊर्जा लागते. हो, आणि साधा एक फिजिक्सचा नियम आहे की Energy. ऊर्जा निर्माण करता येत नाही किंवा ती डिस्ट्रॉय करता येत नाही, अगदी नष्ट खरं. करता येत नाही. इट जस्ट ट्रान्सफर वन फॉर्म टू अनादर. परफेक्ट. मग एआय मध्ये जी ऊर्जा येते ती कुठली वापरतोय आपण? आता परत ऊर्जा एआय ला गार करण्यासाठी लागते. म्हणजे ह्यांचे सगळे जे काय एवढे स्टोरेज बिन्स आहेत, हे सगळे जे ट्रान्सफॉर्मर्स आहेत, यांच्या कुलिंगसाठी मेनली एनर्जी लागते. त्याच्यात परत आपण मेनली परत म्हणजे त्यांचे जे सर्व्हर जिथे कुठे आहेत तिथले तिथे म्हणजे आता काल परवाच तुम्ही वाचलं असेल तर भारतातही आंध्र प्रदेशमध्ये आता एक खूप मोठा सर्व्हर्स आता येत आहेत. अगदी काल का परवा 2-3 दिवसापूर्वीचीच बातमी. खूपच मोठा सर्व्हर पार्क आंध्र प्रदेश गव्हर्नमेंट तिथे करत आहे. तेलंगणा नाही, आंध्र प्रदेशमध्ये. आता ह्या सगळ्या सर्व्हर्सला शांत ठेवायला, कूल डाऊन करायला, कारण हीट यातनं जनरेट होते. आता ही किती गंमत आहे म्हणून एक सांगतो. तुम्ही आता कुठलाही प्रॉम्प्ट दिलात, काय जीपीटी सुद्धा किंवा कुठल्याही टूलला, आणि एक काहीतरी तुम्ही काहीतरी त्याच्याकडे त्याला निर्माण करायला लावलं, मजे म्हणून असू देत किंवा खरंच काम असू देत, एक प्रॉम्प्ट दिल्यावर जे काय बनतं यामध्ये जवळपास 1.5 कप चहा बनवण्यासाठी जी एनर्जी लागते तेवढी एनर्जी जाते. बर. आता मग तुम्ही उगाच ज्या गोष्टी करताय त्या नका करू, हेच माझं यातनं म्हणणं आहे. हे बघा, आपण असं 2 मिनिटं धरूयात की या सगळ्या टेक्नॉलॉजीला तुम्हीच मगाशी शब्द वापरलात एआय टूल्स. याला सॉफ्टवेअर नाही म्हणलं ना कोणी. बरं, अतिशय विचारपूर्वक लोकांनी हा शब्द वापरलाय. याला एआय सॉफ्टवेअर्स म्हणता आलं असतं, याला एआय प्लॅटफॉर्म्स म्हणता आलं असतं, याला एआय ऍप्लिकेशन्स म्हणता आलं असतं, काही शब्द वापरता आला असता. पण तिथे टूल्स हा शब्द आला जो अतिशय समर्पक आहे. हातोडा म्हणजे टूल. हातोडा स्वतःहून खिळा नाही ठोकत, किंवा हातोडा स्वतःहून कोणाचा जाऊन डोकं फोडत नाही. बरोबर. दोन्ही ठिकाणी मलाच तो उचलावा लागतो आणि खिळा ठोकावा लागतो, किंवा मलाच तो उचलावा लागतो आणि डोकं फोडावं लागतं. तसंच हे एआय टूल्स आहेत, ही स्वतःहून काहीही करत नाहीत. त्याचा चांगला वापर करा किंवा वाईट वापर करा, दोन्हीसाठी तुम्ही त्याचे ड्रायव्हिंग फोर्स आहात. पण असं म्हणतात, अशी एक नवीन थेरी या लागली आहे की सुपर एआय, एजंटिक एआय म्हणजे म्हणत होतो, ज्याच्यामुळे तो मानवी बुद्धीवरती अतिक्रमण करेल, त्याच्यातही भावभावना येतील, आणि मग एक दिवस असा येईल ज्याच्यामध्ये माणूस विरुद्ध एआय यांच्यात युद्ध होईल. म्हणजे पुन्हा रजनीकांतचा रोबोट पिक्चर. आता गंमत काय की थेरॉटिकली हे घडू शकतं का, तर सुपरफिशियली मी हो उत्तर देईन. पण हे प्रॅक्टिकली अवघड आहे. आणि ह्याचं कारण परत तुमच्यातले माझ्यातलं असलेलं माणूस पण. आपण एक 70 वर्षापूर्वी जर कोणी म्हटलं असतं की अशा पद्धतीनं एआय सारखी टेक्नॉलॉजी येईल का, नाही ना, 100 वर्षापूर्वी म्हटलं असतं तर आपण म्हटलं असतं शक्य नाही. अगदीच खरं. मी परत म्हणजे आपल्या लहानपणी मला जर कोणी सांगितलं असतं की वायर नसताना सुद्धा एक गाणं इकडनं दुसरीकडे जाते, तर मी वेड्यात काढलं असतं. म्हणजे आपल्याला कॉर्डलेस फोन आला त्याचं अप्रूप होतं. अहो एवढं कशाला, मी 2014-15 साली असंच एक मुलाखत देत होतो. त्यात मी म्हणलो होतो की तुम्ही आता रस्त्यावरनं पास होताना तुम्हाला खिडकी खाली करून टोल भरायची गरज लागणार नाही. तर मग मलाही त्याच्यावरती तेव्हाच्या भाषेत मला ट्रोल केलं गेलं होतं. जसं कदाचित हा मुलाखत ऐकल्यावर लोकांनी त्या आपल्या वॉशिंग मशीन किंवा रेफ्रिजरेटर बद्दल मी होईनच ट्रोल. पण त्याच्यानंतर झालं ना, आता फास्टॅग आलं की, आणि हे तेच आहे. मी म्हणतो तो थोडासा मुद्दा फिलॉसॉफीकडे थोडासा जातो. माझं म्हणणं काय की या सगळ्याच गोष्टी ज्या आहेत की मगाशी काय सांगितलं की मला रेप्लिकेट करणारं टेक्नॉलॉजी, तर थेरॉटिकली पॉसिबल आहे का की 100% मला रेप्लिकेट करणं? हो आहे ना, थेरॉटिकली पॉसिबल आहे. प्रॅक्टिकली का नाही? कारण माझ्यातल्या सुप्त कलागुणांमुळे, स्पॉन्टॅनिटीमुळे मी खूप सबकॉन्शियस आहे. हो, आपण असंख्य, म्हणजे तुम्हाला समजा मी आता इथे एक आईस्क्रीमचा फोटो दाखवला, तुमच्या मनात ते खायची इच्छा होईल, तुमच्या तोंडाला कदाचित काहीतरी गार गोड अशा भावना, चव तुमच्या जिभेवर येईल. आता मी तुम्हाला विचारलं की हे कुठे तुमच्या मेंदूत होतं, तर इतकं तंत्रज्ञान पुढे गेल्यावर ते नाही ना शोधता आलं.
मग ही भावना जी आहे ना, काहीतरी निर्माण करण्याची सृजनशीलता असेल, काहीतरी कार्यशीलता असेल, काहीतरी मला बनवायचंय हे तिथे सुचणं, किंवा एखादी गोष्ट तुमच्या मनात सुचते म्हणजे कुठे सुचते हे अजून नाही शोधता आलेलं. हे जोपर्यंत आपले मानवी स्वभाव आहेत, गुणधर्म, किंवा मला समजा आपल्या गप्पा झाल्या, मला तुमच्याबद्दल काहीतरी आदर, प्रेम, माया निर्माण झाली, आणि काही दिवसानंतर आपण कुठेतरी भेटलो की त्याच आदरयुक्त प्रेमाने मी तुमच्याशी गप्पा मारायला लागतो. हे कुठून येतं? ही एम्पथी, सद्सद विवेक, सद्भावना या येतात कुठून? तर त्या खूप आत खोलवर रुजलेल्या आहेत आणि त्या बाहेर नाही जाऊ शकत. पण या इमोशन्स असतील किंवा अजूनही मन नेमकं कुठं आहे, हृदयात आहे की मेंदूत आहे, समजलेलं नाही. ऍब्सोल्युटली. पण हे सगळं जर तंत्रज्ञानानं शोधून काढलं तेच तर परत नवीन सांगतो. संघर्ष निर्माण होईल का? संघर्ष होईलच ना, तो आत्ताही चालूच आहे. पण तो संघर्ष संपूर्ण माणूस विरुद्ध टेक्नॉलॉजी नसून टेक्नॉलॉजी विरुद्ध टेक्नॉलॉजी असेल. म्हणजे उद्या मला अजिबात हे मान्य आहे की दोन देशांमध्ये तिसरं पुढचं युद्ध होईल ज्यात यावर नसेल की एकाचे रोबोट्स वर्सेस दुसऱ्याचे रोबोट्स. हे अगदीच शक्य, किंवा आत्ताही आपण बघतो एकाचे ड्रोन्स विरुद्ध दुसऱ्याचे ड्रोन्स. पण ते टेक्नॉलॉजी विरुद्ध टेक्नॉलॉजी होईल. आता मी परत थोडंसं आधीच्या माझ्या उत्तराकडे या सगळ्याला जोडून घेऊन येतो. समजा तुम्हाला कविता करायची किंवा तुम्हाला काहीतरी एक लेख लिहायचा आहे. तुम्ही लिहिताना तुम्हाला हा अनुभव आला असेल की एखादा शब्द चटकन निघून जातो, तो तुमच्या रोजच्या बोलीभाषेतला नाहीये. तो कुठून येतो? खरंय. ती जी अनुभूती आहे, बरं आता माझ्या डोक्यात अनुभूती हा शब्दच नव्हता, मी आता बोलता बोलता तो ओघात आला. ही जी अनुभूती आहे ही तुम्ही कशी प्रोग्राम करून काढणार? जे मला माहिती आहे तेच प्रोग्राम करता येईल ना. मला जे माहितच नाही ते मी कसं करू? सो ते डॉन मधलं वाक्य बघा की डॉन को पकडना मुश्किलीने नामुमकिन आहे, तसं माझ्या मते हा असं काहीतरी एआय बनवणं हे मुश्किलीने नामुमकिन आहे. आता एक अगदी बेसिक प्रश्न की जो अनेकांना प्रश्न पडतो, आता एआय मुळे चेहरा मॉर्फ केला जातो आणि अत्यंत सुंदर स्वतःला बनवता येतं, तितकंच अत्यंत विद्रूप बनवता येतं. कुणाचेही कुणाबरोबरही व्हिडिओ तयार करून त्याला ब्लॅकमेल करता येतं, आवाजाची कॉपी करता येतं. त्यामुळं अनेक गायकांपुढे प्रश्न निर्माण झालेले आहेत. आता एआय संगीत द्यायला लागलेला आहे, संगीतकारांची गरज नाही. वादकांना मोठे प्रश्न निर्माण झालेले आहेत, ग्राफिक डिझाईन. मग हा असा थ्रेट कोणकोणत्या क्षेत्रात आहे असं तुम्हाला वाटतं? म्हणजे त्यांनी ते स्वतःला अपडेट केलं पाहिजे. ह्याच्यात सगळ्यात महत्वाचं काय आहे की तो गायक कॉपीराईटचा गुन्हा लावू शकत नाही, लावू शकत नव्हता. मागच्याच आठवड्यात खूप छान गोष्ट भारतात झाली, त्यामुळे आता तो लावू शकेल. आपल्याकडे DPDPA नावाचा एक ऍक्ट पास झाला, अगदी एक 8-10 दिवसापूर्वीची गोष्ट, डिजिटल प्रोटेक्शन डेटा प्रायव्हसी ऍक्ट. याच्यामुळे आता तो करू शकेल. एक 8-10 दिवसांपूर्वीपर्यंत हे शक्य नव्हतं. पण मी तुमचा आवाज घेतला आणि तो जर समजा क्लोन करून तशा पद्धतीनं थोडासा वेगळा टोन दिला तर तुम्ही काय करणार? तुमचा आवाज नाहीच आहे. मग हे तुम्ही वापरू शकता, पण हे आजच नाही. आपल्याकडे इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी जो ऍक्ट आहे हा इतका जुजबी आहे की तो म्हणतो की 25% जर माझं वेगळं असेल तरी ते मी माझं ओरिजिनल म्हणून क्लेम करू शकतो. सो त्याच्यात मी आता पडत नाही. माझं आधीचं जे म्हणणं होतं की या म्हणजे हे सगळ्या गोष्टी आजूबाजूला घडतात. डीपफेकची तर असंख्य उदाहरणं तुम्हालाही माहिती आहेत, सगळीकडे आपल्याला आहेत. क्लोनिंगची आहेत, मॉर्फिंगची आहेत, ही सगळी आहेतच. आणि ह्याच्यात सुरुवातीला म्हटलं की ह्याच्यात एक नवीन म्हणजे गुन्हेगारी विश्व तयार व्हायला अर्थातच. मग ते कसं रोखणार? काही नाही, सजग होऊन, जागरूक होऊन. त्याच्या पलीकडे दुसरं काय करणार आहोत? कारण एका बाजूला तंत्रज्ञानाच्या परिसीमा आहेत. काय ना गंमत, तुम्ही आणि मी लहानपणापासून एकच निबंध लिहिलाय बघा, विज्ञान शापकी वरदान. हो, मग झालं इंटरनेट शापकी वरदान, मग सोशल मीडिया शापकी वरदान, मग एआय शापकी वरदान. आपण इतके वर्ष नेऊन आतला मजकूर तोच आहे ना. वापरलं तर चांगला, नाही वापरलं तर वाईट. हे जे आहे ना हे तिथेच आहे. आता मी 1-2 उदाहरणं फक्त देतो, कारण तुम्ही अतिशय महत्वाचा हा मुद्दा मांडलात. टेस्ला सारखी आपल्याकडे कार इमॅजिन करा की ड्रायव्हर विरहित. बाय द वे भारतात 2-3 अशा कंपन्या स्वतःच्या बनवत आहेत. हे जाता जाता एक जस्ट उल्लेख करून दिला, ड्रायव्हर विरहित. हो, आपल्याकडे भारतात बनतात. आणि इंडियन म्हणजे टेस्लाचं मॅन्युफॅक्चरिंग भारतात मी म्हणत नाही, इंडियन कंपनीज मेकिंग इट. ग्रेट. तर समजा अशी एखादी कार आपल्या दसरा चौकातनं चालली आहे आणि त्या कारमुळे कोणाचा तरी ऍक्सिडेंट झाला. तुम्ही कोणाला पकडणार? म्हणजे ती कार ज्या मालकाची आहे तो म्हणजे मी मागे बसलोय, मला काय माहिती काय चाललंय. खरं. कंपनीच्या मालकाला पकडणं, तो म्हणणार मी 1 लाख कार विकल्या, त्याच्यात काय झालं?
ती कार ज्या माणसाने ते मॉडेल ज्यांनी प्रोग्राम केलं, असेंबल केलं, त्याला पकडणार? शक्य नाही. त्यामुळे हे वेगवेगळ्या ठिकाणी हा वेगळाच एक मुद्दा, वेगळाच एक कलह निर्माण होणार आहे. नाही, ती जर इंटेलेक्च्युअल कार असेल किंवा स्मार्ट कार असेल तर ती सांगेल मी ज्याला धडक दिली तो कसा चुकीच्या दिशेने अर्थात, आला, त्याची अर्थात. कशी चूक तर होती, अर्थात. त्यामुळे या अपघातात मी कसा निर्दोष आहे. अर्थात होईल. आपणही तेच करतो ना. हो. पिवळा सिग्नल हो, होता, तो मानवी बुद्धिमत्तेचीच नक्कल आहे ते. त्यामुळे पिवळा सिग्नल होता म्हणून मी जोरात पण गेलो. आता हे जे आमच्याकडे कोल्हापूरमध्ये सुद्धा अनेक सुशिक्षित लोकांना जास्ती करून डिजिटल अरेस्टची धमकी घालून पैसे उकळणे, किंवा आजकाल जे तुम्ही म्हणतो की मोबाईलचा OTP नंबर शेअर केला जातो चुकून किंवा त्यांच्याकडे काढून घेतला जातो आणि अवघ्या 2 ते 3 मिनिटांमध्ये तुमच्या बँक अकाउंट सगळी पूर्णपणे लुटली जातात. बरोबर. या सगळ्यामध्ये म्हणजे हे सगळे गुन्हेगार जे आहेत ते AI चा वापर करून अधिक अग्रेसिव्हली लोकांना लुटायला लागले. अर्थात. हे कसं रोखणार? सजग होऊन एवढं दुसरं काहीच उत्तर नाही. दुसरं काही मला सांगा, तुम्ही शाणे व्हा. तुमच्या घरात चोरी होऊ नये म्हणून तुम्ही काय करता? कुलूप लावतो, सीसीटीव्ही लावतो. कोण लावतं? हा, मी लावतो. तुम्हीच लावता ना. तुम्ही असं म्हणता अरे गणपती देवा ये आणि माझ्या घराला कुलूप लाव. नाही, पहिलं पाऊल तुम्हीच उचलता ना. मग इथे का नाही वापरायचं? हा जो माझा मगासपासूनच जे आहे ना म्हणणं की मी पहिलं पाऊल उचलावंच लागेल. मग डिजिटल अरेस्ट मध्ये किंवा सायबर फ्रॉड्स मध्येही माझी ही अपेक्षा का की कोणीतरी माझ्यासाठी काहीतरी अवतरून करेल. मग तुम्ही तुमच्या घराला कुलूप तुम्ही का लावता? तिथेही असं म्हणा ना की अरे अंबाबाई ये आणि माझ्या दाराला कुलूप लावून जा. शक्य नाही. तिथे कारण ते डोळसपणे दिसतंय ना. मी मगासपासून तेच परत सांगायचा प्रयत्न करतोय की इथे माझा काय डेटा जातोय हेच मला माहित नाही. मग तिथेही पहिल्यांदा मी डोळस होणं हे किती जास्त गरजेचं आहे. पण मग अशी अजून कुठलीही टेक्नॉलॉजी नाही की मला सगळं इंटरनेटचा वापर करायचा आहे पण मला माझी कोणतीही इन्फॉर्मेशन शेअर करायची नाही, असं मी काही त्याच्यामध्ये लॉक करू शकतो? बंद करा वापरणं इंटरनेट. अच्छा, दुसरा काही पर्याय नाही आहे ना. मग तुम्ही विदाऊट इंटरनेट जगू शकता का? जगू शकतो. जसं आता मला तुमच्या इथे 3ऱ्या मजल्यावर स्टुडिओला यायचंय, मला 2 पर्याय होते, पायऱ्याने चढत या किंवा लिफ्टनी या. पर्याय आहेत ना. असं आहे का की व्हॉट्सअप इंटरनेट शिवाय तुम्ही जगूच शकत नाही? जगू शकता. फार कमी लोकांना जगू शकता असं वाटतं. नाही, तो प्रत्येकाचा हे आहे, चॉईस आहे तुमच्याकडे. असं नाही झालेलं की इंस्टाग्राम वरती मी झळकलो नाही, माझे 2-4 रील पडले नाही दिवसाला तर अस्वस्थ होणारी पिढी आहे आता आहेच आहे. मग इंग्लिशमध्ये खूप छान परत एक म्हण आहे, वेन यू आर इन रोम डू ॲज द रोमन्स डू. मराठीमध्ये देश तसा वेश. मी जर निवडतोय की मला या देशात राहायचंय, देशात मी भारत नाही, मी काळात त्यांनी म्हणतोय, जर मी या ठिकाणी या अशा काळात जगण्याचा हा जर माझा चॉईस असेल तर मग त्यातले नियम आले, त्यातल्या चांगल्या वाईट गोष्टी आल्या. मग चांगल्याच फक्त कशा काय पाहिजेत? आणि ह्याच एकमेव कारणासाठी डोळस व्हा, सजग व्हा, जागरूकपणे ह्याच्याकडे बघा. आपण अगदी शेवटच्या टप्प्यात आलोय. मला तुम्हाला विचारायचंय की AI चा वापर चांगल्या कारणासाठी आता कुठं होतोय आणि वाईट कारणांसाठी कुठं कुठं होतोय, होऊ शकतोय? चांगल्या ठिकाणी असंख्य पद्धतीने अभ्यासासाठी करता येईल. बरं. जिथे जिथे माझं इमॅजिनेशन नाही तिथे त्या गोष्टी व्हिज्युअलाइज करायला करता येईल. साधं मी इलेक्ट्रिकल इंजिनियर झालो, मला आयुष्यात करंट आणि व्होल्टेज या गोष्टी दिसल्याच नाहीत ज्या माझ्या रोजच्या जडणघडणीचे विषय. मी फिजिक्समध्ये इलेक्ट्रॉन्स कसे इकडे तिकडे जातात मला नाही दिसलं, इमॅजिनच नाही करता आलं. AI मुळे येईल का? मला त्याचं व्हिज्युअलायझेशन करता येईल का? मला जरी ग्राफिक डिझायनिंग अॅनिमेशन येत नाही तरी करता येईल का? 500% हो. करायचं झालं ना तर प्रत्येक टूलचे चांगले वापर आहेत. पण तुमच्यासाठी तो चांगला वापर असला तरी जो खरा अॅनिमेशन शिकलेला आहे, जो खरा ग्राफिक डिझायनर आहे, त्याच्या पोटावर तुम्ही पाय आणताय? अजिबात नाही आणत आहे, अजिबात नाही. आत्ता तो बनवतोय का? मला अभ्यास करताना रिव्हिजनला हवाय ना हा व्हिडिओ. अच्छा, तर मी बनवला माझ्यासाठी, अभ्यासासाठी, रिव्हिजनसाठी. मी थोडीच त्याचं काहीतरी जाहिरात करत बसलो. ओके. ह्या सगळ्यामुळे आता तुम्ही जे उदाहरण दिलं, ह्या सगळ्यामुळे अॅनिमेटर आणि ग्राफिक डिझायनर, व्हिडिओ एडिटर्स यांच्याकडे जास्त कामं येतील हे बघा ना. जर ते AI शिकले व्यवस्थित का नाही? आता साधं परत मी मगाशी ते उदाहरण दिलं, एडिटर्सच उदाहरण घेऊयात. त्यांना आधी रीडवर काम करताना एकच पिक्चर 4-4, 5-5 वर्ष चालायचा. आता असंख्य एडिटर्स महिन्याला 3-3 पिक्चर संपवतात. खरं. मग ही गती जर वाढवायची असेल तर ह्याचं बोट धरलं नाही वाईट काय? पहिल्यांदा आपल्या मनात हा विचार काढून टाकू की AI वापरून मी जर काही करत असेल तर मी कमी दर्जाचा आहे. अजिबातच नाही. या सगळ्याच्या पोटाशी प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग म्हणजे नवी कदाचित 64 किंवा 65वी कला आहे हे लक्षात घ्या.
तुम्ही अतिशय महत्वाच्या मुद्द्यावर आलाय. हा मुद्दा माझ्याकडनं स्किप झाला असता. प्रॉम्प्ट प्रॉपर जर दिला तरच AI चांगलं काम करतं. हो. सो अचूक प्रॉम्प्ट देता आला पाहिजे. हो. म्हणजे काय असतं? GPT पासून सगळे आपण टूल्स वापरलेलेच आहेत, बऱ्याच जणांनी बघितलेले आहेत. काय आहे, मी जे काही मागीन ते मला मिळतं, हो. पण हे लक्षात घ्या तेवढंच मिळतं. हम्म, हम्म, मी जे मागीन ते मला मिळतं, पण तेवढंच मिळतं. हम्म. माझ्या बाकीच्या सगळ्या गोष्टी ज्या परत सबकॉन्शियस इमोशन्स मला व्यक्तच नाही करता येत, माझ्या एक्सप्लिसिट नाही इम्प्लिसिट ज्या एक्सप्रेशन्स आहेत, ज्या मला व्यक्तच करता येत नाही शब्दात, ते त्याला थोडीच माहिती आहे. हम्म. ते माझं मलाच माहिती आहे. मग माझ्याला जे जे काही हवंय याचा सखोल विचार करून ते शब्दात मांडणं, योग्य शब्दात प्रश्न विचारणं, समर्पक शब्दात योग्य रीतीने का मला म्हणायचंय, कारण एक प्रोसेस आहे. कारण शेवटी हा अल्गोरिदम आहे. पहिलं काय, दुसरं काय, तिसरं काय, ही एक साखळी आहे. त्या योग्य साखळीत समर्पक प्रश्न विचारणं हेच प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग. पण आपण काय दुर्दैवाने काय झालं, आपण लहानपणापासून प्रश्न विचारू नका यातनं आलोय, त्यामुळे मग हे आपल्याला अवघड जातं. किंवा मग चुकीचे प्रश्न विचारा, स्वतःकडे लक्ष वेधण्यासाठी प्रश्न विचारा, असंही होतं. एक साधं उदाहरण देतो, म्हणजे कदाचित तुम्हाला हे अजून जास्त गमतीशीर उदाहरण आहे, पण ते लवकर कळेल. एकदा एक आई तिच्या मुलाला 5-6 वर्षाच्या किंवा 5वी-6वीतल्या मुलाला सांगते की बाजारातनं रेड लेबल घेऊन ये. तो विद्यार्थी जातो आणि चहा पावडर घेऊन येतो. थोड्या वेळाने वडील येतात, म्हणतात अरे खूप दमलोय, रेड लेबल घेऊन ये. तो विद्यार्थी काहीतरी वेगळं घेऊन येतो. का? दोन्ही ठिकाणी प्रॉम्प्ट सेमच आहे. बरोबर, दोन्ही ठिकाणीचा प्रॉम्प्ट एकच आहे ना. पण तिथे मुलगा ही व्यक्ती आहे, त्याला व्यक्ती सापेक्षता आहे, त्याला भावना आहे, कॉन्टेक्स्ट कळाला. परफेक्ट. इथे कसं कळणार? मग तुम्ही आईने मागितलेलं पेय वडिलांच्या वेळी दिलं तर वडील नाराज होतील ना, दुःखी होतील. आणि वडिलांचं पेय आईच्या वेळी दिलं तर फटके पडतील. तर हा कॉन्टेक्स्ट लक्षात ठेवा की तो प्रॉम्प्ट म्हणजे मला जे हवं हे व्यवस्थित योग्य रीतीनं विचारता येणं. पुन्हा स्वची ओळख, दुसरं काही नाही आपल्याकडे. आणि कोहम पासून हेच चाललंय की आपल्या आयुष्यात आपण तेच शोधण्याचा प्रयत्न करतोय की मी कोण आणि माझं तुम्ही काय. अनेक पुस्तकं लिहिलेली आहेत AI बद्दलची. काय कोणकोणत्या विषयाची पुस्तकं आहेत? मी सहज सोपी नावाची माझी सिरीज आहे. बरं. सगळ्यात पहिलं आलंय, भारतातलं पहिलं AI टूल्स वरचं पुस्तक लिहिण्याचा मान मला मिळाला. AI टूल्स आणि अय्यो टूल्स या नावाची माझी 2 इंग्लिश पुस्तकं आली. मग AIच्या बटव्यातून हे सध्या मराठीमधलं बेस्ट सेलर पुस्तक आपलं आहे की ज्याच्यात 180 AI टूल्सची माहिती आहेत की म्हणजे स्वयंपाकघरापासून ते चंद्रयानापर्यंत कुठली AI टूल्स वापरली गेली अशी त्याच्यात माहिती आहे. त्यानंतर मी सहज सोपे डिजिटल मार्केटिंग याच्यावरती माझं एक पुस्तक आहे की ज्याच्यात परत कुठलाही छोटा व्यावसायिकापासून कोणापर्यंतही कसं आणि काय काय पद्धतीने डिजिटल मार्केटिंग करतात. आणि जर मी इतक्या वर्षांच्या अनुभवानंतर मी जर एखादी जाहिरात लावत असेल तर किंवा वेबसाईट बनवत असेल तर कसं करीन अशी रितसर त्याच्यात प्रोसेस दिलेली आहे. माझा सहलेखक त्या पुस्तकाचा 8-9 वर्षाचा एक्सपिरियन्स असलेला प्रसाद कुलकर्णी यांनी खरंच मनापासून त्यात खूप कष्ट केलेत की प्रॅक्टिकली ह्या गोष्टी कशा घडतात अशा त्यांनी स्टेप वाईज त्याच्यात लिहिलेले आहेत. त्याच्यानंतर सहज सोपी सायबर सिक्युरिटी असं माझं आणि अच्युत गोडबोले आमच्या दोघांचं पुस्तक आहे की ज्याच्यात पुन्हा आत्ता आपण ज्या काळात जगतो याच्यात 33 ते 34 पद्धतीने तुमच्यावर सायबर अटॅक होऊ शकतो. त्यातले 1-2च तुम्हाला कदाचित माहिती असतील की OTP, UPI, डिजिटल अरेस्ट अशा 33 ते 34 पद्धतीने होऊ शकतो. तर ह्या पद्धती काय आणि अशा झाला अटॅक तर मी काय करायचं असं उपाययोजना पण त्याच्यात आहेत. आणि परत मी आणि प्रसादचंच आमचं सहज सोपे प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग असंही एक पुस्तक आहे. अशी 4 पुस्तकं आत्ता माझी आहेत आणि सांगायला अत्यंत अभिमान वाटतो की मी ही सगळी पुस्तकं मराठीतनं पहिल्यांदा लिहिलीत. आणि आत्ताच काल का परवाच एक नवीन आकडा माझ्या पब्लिशरनी सांगितला की गेल्या 14 महिन्यात आमची 10,000हून जास्त पुस्तकं विकलेली आहेत. त्यामुळे मराठीत कोणी वाचत नाही असं जर असेल तर त्याला थोबाडीत मारणारं हे वाक्य आहे की आणि जर माझी जाऊ शकतात तर ती वाचा, आवर्जून वाचा आणि त्याच्यात सजग राहा. हाच एक कळीचा मुद्दा आहे. ही सगळी कुठे अवेलेबल आहेत पुस्तकं? सगळ्या अमेझॉन, फ्लिपकार्ट आहेत. वेगळ्या तुम्हाला पुस्तकांच्या दुकानातही मिळेल किंवा पुस्तक विश्व असं मराठी पुस्तकांसाठीचीच एक वेबसाईट आहे, त्यावर देखील तुम्हाला ही पुस्तकं मिळतील. मला सांगा, बऱ्याचदा हे जे फ्रॉड होतात त्याच्यामध्ये ते वेबसाईटवर क्लिक केलं की मग तुम्हाला ते पुढची माहिती विचारत जातं. मग आपण मुळात ओळखायचं कसं की ही वेबसाईट फ्रॉड आहे म्हणून? एक 4-5 फक्त बेसिक संकेत देतो. पहिलं म्हणजे आपण कुठलीही वेबसाईटला वरती जे वेबसाईटची लिंक असते बघा, URL ज्याला म्हणतात, त्यात सगळ्यात पहिल्यांदा क्लिक केलं
तर www आधी मला 4-5 अक्षरं दिसतात, HTTP किंवा HTTPS. जर तो S असेल त्याचा अर्थ ही वेबसाईट सेक्युअर्ड आहे, तरच ती पुढे बघा, नाही तर त्याच्यात जाऊ नका. HTTPS असलं पाहिजे. आणि कुठे बघायचं काही नाही, आपण गुगल पासून कुठलंही बघितलं, वेबसाईट ओपन केली की जिथे वेबसाईट लिहून येते तिथे जर क्लिक केलं तर तो सिलेक्ट होतो पोर्शन आणि आपल्याला आधीची माहिती दिसायला लागते. ओके. सो HTTPS पाहिजे, एस फॉर सिक्युअर. एस फॉर सिक्युअर्ड. हे Okay. सगळ्यात पहिलं इंडिकेशन बघण्यासाठीचं. दुसरं की तुमच्या कुठल्याही डिव्हाइसवर, मोबाईल असू देत, लॅपटॉप असू देत, तुमचा ईमेल आयडी असू देत, तुमचे बँक अकाउंटचे पासवर्ड असू देत, प्रत्येक ठिकाणी 2 फॅक्टर ऑथेंटिफिकेशन सुरू करा. 2 फॅक्टर ऑथेंटिफिकेशन म्हणजे काय? एक नाही 2 पासवर्ड. अच्छा. एक माझा अल्फा न्यूमेरिक जो काही कोड असेल तो, आणि एक मला OTP किंवा माझा चेहरा स्कॅन करून अशा गोष्टी होऊ शकतील. याचा फायदा काय आहे की जरी एक पासवर्ड माझा कॉम्प्रोमाइज झाला तरी दुसरा माझ्याकडे प्रोटेक्शन लेअर म्हणून वाढतो. त्यामुळे हा दुसरा. तिसरा अगदी बेसिक आहे पण ते खूप जणांसाठी गरजेचं आहे की दर 3 महिन्यांनी पासवर्ड बदलत राहा. दर 3 महिन्यांनी. आणि पासवर्ड हे तुमच्याकडचे पैसे आहेत, तुमचा OTP हे तुमचं सोनं आहे असं समजून ते काय सगळ्या 4 चौघात वाटायचं नसतं. हे लक्षात घ्या. म्हणजे घरातही मी अनेक जणांना बोललो, बघितलंय अनेक घरात गेल्यावर की ते एकमेकांना ओरडून सांगतात OTP किंवा पासवर्ड. आम्ही पण तेच करतो. हा, आता इमॅजिन करा की तुमच्या खिशामध्ये एक मोबाईल नावाची गोष्ट आहे, तुमच्या हातात स्मार्ट वॉच नावाचं एक उपकरण आहे, कदाचित काही जणांच्या घरात अलेक्सा नावाची एक बाहुली आलेली आहे. आता ह्या सगळ्या उपकरणांना तुम्ही एक विशिष्ट शब्द बोललात की ते सुरू होतात. म्हणजे हे सिरी किंवा अलेक्सा हे बोलल्यावर ते सुरू होतात आणि तुमच्याशी गप्पा मारायला लागतात. असं साधं लक्षात घ्या. अतिशय सोप्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न करतोय. टेक्निकली थोडंसं हे वेगळं आहे पण सगळ्यांना कळेल या अर्थी सांगतोय की मी अलेक्सा हा शब्द म्हणायच्या आधीपर्यंत म्हणजे ते काय माझं ऐकत नसतं का? ऐकत असतोच. मग असे जर मी OTP किंचाळून घरात सांगितले किंवा माझा पासवर्ड घरातच माझ्या घरातल्या लोकांचीच ओरडून सांगितला तर मग हे ऐकून ते कॉम्प्रोमाइज उद्या झालं तर? पण ते कॉम्प्रोमाइज होऊ शकतं का नाही होऊ शकत? माझ्या घरनं गेलं चोरीला अलेक्सा माझा. अच्छा. किंवा मी नवीन अलेक्सा घेण्यासाठी आधीचा दिला, किंवा मी मोबाईल फोन बदलतो तेव्हा आपण आपल्यातले किती जण तो फॅक्टरी रिसेट करून विकता. अशा असंख्य गोष्टी आहेत की जिथे आपण आपल्या डेटाची काळजीच घेत नाही. खरं. आणि गंमत म्हणजे बघा की तुम्हाला कुठल्याही ठिकाणी वेबसाईट किंवा अशा ठिकाणी गेलात की ते असतं की तुम्ही एकतर काय बाबा पेड त्याचं सबस्क्रिप्शन घ्या, नाही तर तुम्हाला पेड नको. आणि किती 1-2 रुपये वगैरे पण असतात ना काही काही टूल्सला, की एखादे डॉक्युमेंट तुम्हाला डाउनलोड करायचे किंवा एखादं ब्रोशर बघायचं तर ते म्हणते, वेबसाईट म्हणते की 1 रुपया भरा आणि डाउनलोड करा. ट्रस्ट मी 99.99% भारतीय 1 रुपया भरणार नाही. ते म्हणतात गेलं खड्ड्यात. मग परत काही वेळा त्याची गरज भासते तेव्हा ते त्याच किंवा दुसऱ्या एका वेबसाईटवर जाते, ते म्हणतात की तिथे तुमचं नाव, फोन नंबर आणि ईमेल आयडी द्या. आपण आपला काय 4 जणांचा अजून देतो. मग गंमत बघा, म्हणजे माझ्याच लेखी माझा फोन नंबर, ईमेल आयडी, नाव याची किंमत 1 रुपया एवढीही नाहीये. एवढं डिव्हॅल्युएशन आपणच आपलं करतोय. आणि मग मी कुठल्या तोंडाने डिजिटल प्रायव्हसी बद्दल बोलायचं? सो ही सगळं आपणच दिलंय. किंवा तुम्ही मग अशी उदाहरण दिलं की किंवा अजून थोडंसं मागे जाऊयात, पोकेमॉन नावाचा एक गेम काही वर्षांपूर्वी खूप पॉप्युलर होता. ते सगळीकडे कुठेतरी पोकेमॉन दिसायचे, मग आपण ते आपले मोबाईल आणि कॅमेरा ऑन करून त्यांना शोधत बसायचो. आता हा सगळा जो काही डेटा त्या कॅमेरानी बघितला, स्कॅन केला, आणि ते कुठूनही कुठे खेळायचे, म्हणजे एक कोल्हापुरात, दुसरा पुण्यात. राईट. आणि समजा आपण फक्त कोल्हापुरातलं उदाहरण देऊयात. समजा आज अचानक त्या प्लॅटफॉर्मवरती कळायचं की कोल्हापुरात 17 पोकेमॉन आहेत. मग प्रत्येक जण वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन त्यांचे मोबाईल स्कॅन करत, एरिया स्कॅन करत, तिथे काय काय सगळं हवेतलं शूट करत करत शोधत बसायचे. आता हे शूट केलेला सगळा डेटा या कंपनीच्या रिसिव्हर्स वरती आपणच पाठवला. बरं, ही काय भारतीय कंपनी नाही, ज्या देशातले त्याचं नाव मी आता घेत नाही. आता त्या कंपनीकडे कोल्हापुरातला कानाकोपरा कसा दिसतो हा सगळा डेटा आहे. अगदी खरं आहे. कोणी दिला? आपणच दिला. त्यांनी येऊन काहीच केलं नाही. आपण न कळतपणे किती भीषण काम करतोय. बरोबर. दुसरं, मध्ये एक छोटासा नॅनो बनाना ट्रेंड, सारी ट्रेंड आला होता, तुम्हाला आठवत असेल. गिबली त्याच्यावर आधीचा हा मधला,
की प्रत्येक जण आपापले आणि तुमचे आणि तुमच्या मैत्रिणीचे किंवा तुमचे आणि तुमच्या बायकोचे किंवा फक्त एक महिलेचे फोटो त्याला देत होतं. त्याच्यावरती साडी किंवा वेगवेगळ्या पद्धतीने हा फोटो त्या कन्वर्ट करून तुम्हाला मिळत होतं. पण लक्षात घ्या की माझे स्वतःचे फोटो जे या प्लॅटफॉर्मकडे नाही याला मीच दिलेत ना. आता ते फोटो उद्या जर काहीतरी वेगळ्या पद्धतीने वापरून जर ह्यानेच मला दाखवलं तर मी कोणाला शिक्षा घालू? माय गॉड. आणि ह्या सगळ्या ऍप्लिकेशन्स मध्ये पुन्हा घाई ही एकच गोष्ट कारणीभूत आहे. कारण ट्रस्ट मी आपल्यापैकी कोणीही या घिबली असू देत किंवा हे असू देत या सगळ्यांच्या टर्म्स अँड कंडिशन मध्ये हे वाक्य लिहिलं होतं की हे फोटोज आम्ही नंतर आमच्या इंटरनल कामांसाठी वापरू शकू याची परमिशन तुम्ही आम्हाला देताय. जे न वाचता आपण सगळ्यांनी ऍक्सेप्ट ऑल, कारण घाई. आणि मी काय मी ट्रेंडी आहे. आता रोज 4 रील केली नाही तर मला चैन पडत नाही. हा जो इन्स्टंट ग्रॅटिफिकेशनचा जो पण प्रकार आहे, आपण यातनं आपल्या अज्ञानातून आपण कुठे सगळे घेऊन निघालेलो आहे. म्हणजे आपण एक प्रकारे पिंजऱ्यात निघालेलो आहोत आणि तो पिंजरा वरनं आला की आपण म्हणणार अरे मला पिंजऱ्यात अडकवलं. बरोबर. आता मग ही एक बाजू झाली. पण परत आता हे ऐकताना लोकांचं होईल अरे बापरे मग कशाला वापरायचं, असं नाहीच आहे. सजगपणे वापरा, डोळसपणे वापरा. हाच त्यातला मुद्दा आहे. तुम्हाला वापरावंच लागेल. त्याच्याशिवाय तुम्हाला उद्याच्या काळात किंवा इव्हन आजच्या काळातही जगता येणार नाही. नोकरी व्यवसाय तर फारच पुढची गोष्ट, पण वापरावंच लागणार आहे. तर मग सजगपणे वापरा. म्हणजे एक छोटंसं उदाहरण घेऊयात. दिल्लीत आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की प्रदूषण वाढलंय. म्हणजे मग दिल्लीतल्या लोकांनी काय श्वास घेणं बंद केलंय का? तसंच आहे. ते मास्क वापरतात ना. तसंच तुमच्या ह्या काळात तुम्हाला श्वास घेताना या प्रदूषणाचा त्रास होणारच आहे. तो मास्क म्हणजे सजगता आहे. शेवटचा अगदी प्रश्न, सर्वात जास्त इफेक्ट किंवा अफेक्ट एआयचा कोणत्या क्षेत्रावरती होईल? अफेक्ट म्हणायचं झाला तर जी लोक वापरणार नाहीत त्या प्रत्येक क्षेत्रात. म्हणजे गांधीजींचं एक ते वाक्य मला फार आवडलं की त्यांना विचारलं होतं की आपल्याकडे सफिशियंट रिसोर्सेस आहेत का? ते म्हणले की आपल्याकडे बऱ्यापैकी रिसोर्सेस आहेत, व्यवस्थित आहेत, पण एका माणसाची ग्रीड भागवण्यासाठी ते नाहीत. तर तेच इथे लागू आहे की तुम्हाला हे वापरावंच लागेल, पण तुमची अजून जर ग्रीड वाढत राहिली तर मग तुमची मानवी बुद्धिमत्ता कमी होत जाईल. असं जे कुठलं क्षेत्र आहे त्या प्रत्येक क्षेत्राला हे घातक आहे. म्हणजे आता आम्ही पत्रकार आहोत, तर आता काही दिवसानंतर चॅट जीपीटी किंवा तशा पद्धतीचे जे अनेक टूल्स आलेत त्याच्यातून मला सहज बातमी लिहून मिळते. बरोबर. सो पत्रकारांची गरज भासणार नाही. तो त्यांचा कदाचित पहिला मसुदा येईल. तुमचे अनुभव कुठे आहेत त्याच्यात? इतक्या वर्ष तुम्ही जी नाळ जोडली आहे त्या शहराची, त्या व्यक्तींची, ही त्याची कुठे जोडली आहे? तुम्ही मगाशी म्हटलात की एखाद्या रायटरला हे रिप्लेस करेल. तर ज्याच्याकडे हार्टच नाही त्याचा हार्टब्रेक कसं होईल? आणि मग तो हार्टब्रेक झालेली कविता कशी लिहिल? पण ही आज माझी एक बौद्धिक गरज म्हणून मी म्हणतोय की त्यामध्ये इमोशन्स पाहिजेत, त्याच्यामध्ये रिलेशन पाहिजे. पण मी जर या सध्याच्या एकूणच पैसे वाचवण्याच्या भूमिकेमध्ये मॅनेजमेंटचा हेड आहे आणि मला जर वाटते की मी 10 लोकांना 1 लाख रुपये पगार देण्यापेक्षा मी 2च एआय येणारी माणसं ठेवली आणि मी त्यांना 20-20 हजार प्रमाणे 40,000 रुपये दिले आणि एआयच्या सॉफ्टवेअरसाठी किंवा टूल्ससाठी मी एक 20,000 रुपये खर्च केले तरी माझे महिन्याला 40,000 रुपये वाचले. बरोबर. मग त्यामुळे ती जी 5 माणसं आहेत किंवा 10 माणसं आहेत त्यांची नोकरी गेली आणि त्याच्या की 2च माणसं जे एआय प्रशिक्षित आहेत तीच फक्त टिकणार. थोडंसं फक्त कॅल्क्युलेशन बदलतो. एक तर एआय प्रशिक्षित जण जर घेणार असेल मी तर मला 20,000 मिळणार नाहीत, त्याच्यासाठी मला 2 लाख द्यावे लागतील. हा पहिला फरक जो कॅल्क्युलेशनला छेद देणार आहे. आणि म्हणून तरी एआय शिका. त्यामुळे ते कॅल्क्युलेशनच वर्क होणार नाही. आणि हे होईलच ना, 10च्या ऐवजी 2 जणांमध्ये होईलच, पण उरलेले 5 जणांना, उरलेले 7-8 जणांना पण तग धरून ठेवता येईल जर ते एआय शिकले तर. आता गंमत बघा, यांनी आपण मगासपासून म्हणतोय की प्रोडक्टिव्हिटी वाढणार आहे आणि वाढते दिसतंय. आता जर माझा व्यवसाय वाढला तर मी माणसं कमी का करीन? मी उलट आहेत त्यांना ट्रेन करून अजून व्यवसाय वाढवेन ना. आपण आहे त्यांनी ते ट्रेनिंग घेतलं पाहिजे. तर ते काय तो काळ, ती काळाची काय काळ्या दगडावरची रेष आहे की, आणि ते मी अझम्पशन आहे की ते आज नाही आणि कंटिन्युअसली आपण बघितलंच की दर 1.5 वर्षांनी हे करत राहावंच लागणार आहे. थोडक्यात काय की हा सगळा इथून पुढचा जमाना आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे. लोकांना जिथं इंटेलिजन्स हा शब्दच मान्य असत नाही, काही लोकांना असं वाटतं
की बुद्धिजीवी लोकांचं जग वेगळं आहे, तर आता असं नाहीये. तुम्हाला प्रत्येक क्षेत्रामध्ये आता तुमचं स्किल, कौशल्य आणि इंटेलिजन्स दाखवलाच पाहिजे. आणि जसं आता सांगितलं की दर 1.5 वर्षानंतर आपल्याला अपडेट व्हावं लागणार आहे. कदाचित हा स्पीड अजून वाढेल आणि तो 1 वर्षावरती येईल. त्यामुळं AI हे मायासाठी नाही. आम्ही त्याच्यापासून खूप लांब राहून निवांत राहू शकतो. आम्ही आमच्या पारावर गप्पा मारून आमचं आयुष्य काढू शकतो. हा भूतकाळ होता. इथून पुढच्या काळामध्ये जर आपल्याला टिकायचं असेल तर केवळ आणि केवळ येणाऱ्या सगळ्या नव्या तंत्रज्ञानाला स्वीकारलं पाहिजे. केवळ सामोरं नव्हे तर स्वीकारलं पाहिजे. हसत हसत स्वीकारलं पाहिजे. तर आणि तरच आपण सर्वाईव्ह होणार आहे. आज एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावरती डॉक्टर अमेय पांगारकर सरांनी अतिशय साध्या सोप्या भाषेमध्ये, ओघवत्या भाषेमध्ये माहिती दिली. खूप खूप आभार. थँक्यू. जेव्हा कधी कोल्हापूरला याल तेव्हा कृपया बी न्यूज मध्ये यावं ही नक्की. मनापासून जाहीर विनंती. नक्की. कारण तुमच्याकडे ज्ञानाचं भांडार आहे आणि त्याच्यातनं मला असं वाटतं की 100 पैकी 10 जणांना जरी वाटलं की येस आपल्याला हे केल्यापासून पर्याय नाहीये तरी तुम्ही जिंकलात. अरे थँक्यू सो मच. पुढच्या सोमवारी पाहायला विसरू नका आणखीन एका विषयावरील चर्चा, संवाद, प्रतिवादमध्ये. नमस्कार.